नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी 50च्या टोटल 5 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या 52 वीकच्या हायपासून 44% पर्यंत खाली आलेले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आणि या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 906.90 रुपये. आणि मित्रांनो, टाटा कन्झ्युमरचा स्टॉक आपल्या 52 वीक हायपासून 28.11%ने खाली आलेला आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -12.88%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 89.84 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 90,000 करोड रुपयांचा. चला आता बघूया या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.84%, FISची होल्डिंग आहे 24.35%, DISची होल्डिंग आहे 18.73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.06%. चला आता बोलूया ONGC बद्दल, म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 237.10 रुपये. आणि मित्रांनो, हा स्टॉक आपल्या 52 वीक हायपासून 30%पेक्षाही जास्तीने पडला आहे. आणि मित्रांनो, ONGCने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 13.83%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.98 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3 लाख करोड रुपयांचा. चला आता बोलूया या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.89%, FISची होल्डिंग आहे 8.12%, DISची होल्डिंग आहे 19.04%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 10.30% आणि पब्लिकची होल्डिंग आहे फक्त 3.65%. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राइस आहे 4,241.65 रुपये. आणि या कंपनीचा शेअर आपल्या 52 वीक हायपासून 31%पेक्षाही जास्तीने खाली आलेला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 1.64%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 85,000 करोड रुपयांचा. चला आता बोलूया या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 34.75%, FISची होल्डिंग आहे 29.59% आणि या कंपनीमध्ये DISची होल्डिंग आहे 26.94% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.72%. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 2,273.75 रुपये. आणि हा स्टॉक आपल्या 52 वीक हायपासून 33.07%ने खाली आलेला आहे. आणि या कंपनीने -33.07%चाच रिटर्न दिला आहे आपल्या शेअरहोल्डर्सला. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.18 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2.25 लाख करोड रुपयांचा. तर चला बघूया या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, FISची होल्डिंग आहे 15.28%, DISची होल्डिंग आहे 13.10% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 18.88%. चला आता बोलूया इंडसइंड बँक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 954 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -40.77%चे रिटर्न दिले आहे.
आणि मित्रांनो, इंडसइंड बँक लिमिटेडचा शेअर आपल्या 52 वीक हायपासून 43.51% म्हणजे जवळपास 44%ने खाली आलेला आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 74,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया इंडसइंड बँक लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर यामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 16.36%, FISची होल्डिंग आहे 34.11%, DISची होल्डिंग आहे 34.60% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.56%. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ क्लोज करायच्या पहिले मी तुम्हाला सांगून देतो की मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीच रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर मित्रांनो, चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.